Hello friends, myself Manohar Patil. Today we are going to see a lesson Big Data, Big Insights from 12th Standard English Yuvak Bharati. Before starting to the lesson, let's see the meaning of the title Big Data, Big Insights. तर बिग डेटा म्हणजे काय? तुमच्याबद्दलची माहिती म्हणजे बिग डेटा आणि त्या माहितीचा वापर कशासाठी करायचा याला म्हणतात बिग इन्साइट्स. याचं एखादं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण जे वेगवेगळे टी व्ही चॅनल्स पाहतो तर त्याच्यामध्ये खास करून जी संध्याकाळची वेळ असते, फॉर एक्झाम्पल फ्रॉम 8 to 10 हा जो कालावधी आहे, तर या वेळेमध्ये घरातले सर्वजण जे असतात तर ते घरी असतात आणि त्यावेळेस आपण टी व्ही ऑन करत असतो आणि म्हणून हा झाला बिग डेटा. आता चॅनल्सवाले जे आहेत, वेगवेगळे चॅनल्सवाले आहेत, तर त्या या बिग डेटाचा वापर कसा करतात? त्यांच्या चॅनलवर असलेले जे प्रोग्राम आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतील, तर त्या प्रोग्राम्समधले जे चांगले प्रोग्राम आहेत तर ते या वेळेमध्ये ते देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जास्तीत जास्त जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत पाहणारे, तर ते त्यांचे चॅनल्स पाहतील. या हिशोबाने ते या टायमिंगमध्ये कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतात, चांगले कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतात. तर या पद्धतीने आपण हे कॉन्सेप्ट एक छोट्याशा एक्झाम्पलने क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. बिग डेटा, बिग इन्साइट्स. ओके, तर आपण प्रत्यक्ष लेसनला सुरुवात करू. व्हॉट इज बिग डेटा? तर बिग डेटा म्हणजे नेमकं काय? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. आज आपण पाहतो आहोत की जे लाईफस्टाईल आहे तर त्याच्यामध्ये एक रिव्होल्यूशन झालेलं दिसतं आहे, क्रांती झालेली दिसते आहे. कशामुळे? तर बिग डेटामुळे. त्याच्यात अवर फूड हॅबिट्स असतील, अवर हेल्थ केअर असेल, अवर ट्रॅव्हलिंग, अवर सायंटिफिक पर्स्युट्स, यू नेम इट, अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये 360 डिग्रीचा हा परिणाम झालेला दिसतो आहे. तर लाईफस्टाईलमधल्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये? मग फूड हॅबिट असेल आपली, त्याच्यानंतर आपलं हेल्थ केअर असेल, आपण आरोग्याविषयी किती जागरूक आहोत, अवर ट्रॅव्हलिंग, आपण प्रवास करतो, त्याच्यानंतर अवर सायंटिफिक पर्स्युएट्स, आपण सायन्सविषयी किती जागृत झालेलो आहोत. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्या लाईफस्टाईलमधल्या, तर या टोटली चेंज्ड झालेल्या आहेत या बिग डेटामुळे. ओके, आता याचं एक एक्झाम्पल जर घेण्याचं म्हटलं आपण की जुन्या काळी आपण एखादा मेसेज आपल्याला दुसऱ्या गावाला द्यायचा असेल, एक साधारणतः आपण 50 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वीचा कालावधीचा जर विचार केला आपण, एखादा मेसेज जर दुसऱ्या गावाला द्यायचा असेल तर तो निरोप द्यायला, तो मेसेज द्यायला किती वेळ लागायचा हे आपण इमॅजिन करू शकतो. पण आज आपण जर विचार केला की एखादी गोष्ट भारतभरामध्ये कुठेही घडली, फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये एखादी गोष्ट घडली, काय घडलं, तर अवघ्या काही मिनिटामध्ये ती माहिती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्याला वाचायला मिळते किंवा बघायला मिळते. तर हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? हे निश्चितच सोशल मीडियामुळे पॉसिबल झालेलं आहे. आणि हा जो बदल झालेला आहे तर हा 360 डिग्रीचा बदल झालेला आहे आपल्या जीवनावर. मग जीवनातल्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसतो आहे. फूड हॅबिट्स असतील, हेल्थ केअर असेल, ट्रॅव्हलिंग असेल, सायंटिफिक पर्स्युएट असेल, तर या सर्व गोष्टींमध्ये
आपल्याला हा परिणाम झालेला दिसतो आहे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. तर हा जो मॅसिव्ह डेटा आहे, तर हा मॅसिव्ह डेटा आज अवेलेबल झालेला आहे. विपुल अशा प्रमाणात हा डेटा अवेलेबल आहे आपल्या जीवनाशी संदर्भात, आणि या डेटामुळे एक चमत्कार घडलेला आपल्याला दिसतो आहे. फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आपण जर एखादी पोस्ट असेल फेसबुकवरची, ती जर आपण लाईक केली किंवा व्हॉट्सॲपवर आपण एखादी पोस्ट शेअर केली किंवा आपण एखाद्या वेबसाईटला व्हिजिट केलं किंवा ऑनलाईन परचेस केले आपण एखादी गोष्ट, किंवा यूट्यूबवर आपण एखादा व्हिडिओ पाहिला, तर याचा परिणाम काय होतो हे आपल्याला माहीत आहे का? तर निश्चितच याचा परिणाम होतो. यस, वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. आज आपण ऑनलाईन कुठलीही गोष्ट केली, कुठलीही ॲक्टिव्हिटी केली, तर ती रेकॉर्ड होते, बरोबर. ते मॉनिटर्ड केली जाते आणि तिचं ॲनालाइज केलं जातं. ओके. आता तुम्ही म्हणाल की आपण ऑनलाईन काहीही ॲक्टिव्हिटीज केल्या, फॉर एक्झाम्पल आपण ऑनलाईन काही परचेस केलं, घड्याळ असेल किंवा मोबाईल असेल, असं काहीतरी आपण ऑनलाईन परचेस केलं, किंवा आपण यूट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहिला, तर हे सर्व रेकॉर्ड केलं जातं का? मग याच्यासाठी काही माणसं ठेवलेले आहेत का कंपनीने? तर नाही. तर निश्चितच हे सर्व ॲप्सच्या साह्याने केलं जातं आहे. आज तुम्ही पाहत असाल की प्ले स्टोअर असेल किंवा गुगल प्ले स्टोअर असेल, तर याच्यावर एवढ्या विपुल प्रमाणात व्हरायटीचे ॲप्स उपलब्ध आहेत, आणि या ॲपच्या मदतीने हे सर्व रेकॉर्ड ठेवलं जातं. तुमच्या लाईक्स काय आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी पाहतात, कोणत्या साईट्सला तुम्ही व्हिजिट करतात, याचं मॉनिटरिंग केलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस केलं जातं, बरोबर. म्हणजे वर्गीकरण केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि म्हणून आपण दिवसभरामध्ये कधी एखादी वेबसाईट ओपन करतो, तर कधी आपण एखादा यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, तर कधी ऑनलाईन काही परचेस करतो, बरोबर. तर याच्याने काय होतं आहे की एक यूज मोठ्या प्रमाणात असा डेटा तुमच्या संदर्भातला कलेक्ट केला जातो आहे. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. तर हा डेटा किती मोठ्या प्रमाणात असेल याचं आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. आता हा जो बिग डेटा आहे, तर तो किती प्रमाणात असेल, तर त्याचं मेजरमेंट आपण पाहू. पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. तर पेटाबाइट्स म्हणजे काय? तर पेटाबाइट्स म्हणजे युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. तर हे एक मेजरमेंटचं युनिट आहे पेटाबाइट्स. आत्तापर्यंत आपल्याला KB माहीत होतं, MB माहीत होतं, GB माहीत होतं, परंतु आता हे पेटाबाइट्स जे मेजरमेंट आहे डेटा मेजरमेंटचं, तर हे कशाशी इक्वल आहे? 1000 मिलियनशी हे इक्वल आहे. त्याच्यानंतर एक्झाबाइट्स. तर एक्झाबाइट देखील एक मेजरमेंटचं युनिट आहे. तर युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्विंटिलियन. तर 1 क्विंटिलियनच्या इक्वल हे एक्झाबाइट आहे. तर एवढ्या विपुल प्रमाणात तुमच्या संदर्भात असलेला जो डेटा आहे, तर तो कलेक्ट केला जातो, कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स ऑफ टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. तर मिलियन्स ऑफ लोकांचा हा जो पर्सनल डेटा आहे,
तर तो किती प्रमाणात आहे? बिलियन्स टू ट्रिलियन्स एवढ्या प्रमाणातला हा डेटा हा कलेक्ट केला जातो आहे, ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. तर हा डेटा कलेक्ट कोणत्या माध्यमातून केला जातो हे देखील एक विशेष आहे. आता फॉर एक्झाम्पल वेब. ओके, तुम्ही सर्वजण वेबचा वापर करतच असाल, तर तुम्ही कोणकोणत्या वेबसाईटला व्हिजिट करतात? तुम्ही एखाद्या वेबला जर व्हिजिट केली तर निश्चितच त्याच्याशी रिलेटेड सर्व वेबसाईट्स तुमच्या ओपन होतात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या वेब ओपन करतात तर हा जो डेटा आहे हा कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर सेल्स. तुम्ही ऑनलाईन काही परचेस करत असाल तर त्याच्याने तुमची जी माहिती आहे तर ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होते. कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर्स. जे कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर्स आहेत, तुम्ही एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूची संदर्भात तुम्ही काही इन्क्वायरी करत असाल कस्टमर्स केअर सेंटर असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची माहिती देत असतात. त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल, सोशल मीडियामध्ये तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट असेल, त्याच्यानंतर फेसबुक अकाउंट असेल, त्याच्यानंतर व्हॉट्सअप असेल, ओके, मोबाईल डेटा असेल तुमचा. तर या सर्व माध्यमातून तुमचा जो पर्सनल डेटा आहे तो पर्सनल डेटा या कंपनींकडे उपलब्ध होतो. वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या कंपनीज आहेत तर त्या कंपनीजकडे हा डेटा तुम्हाला उपलब्ध होतो. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की फ्लिपकार्ट असेल किंवा ॲमेझॉन असेल, तर यांच्या सतत आपल्या मोबाईलवर मेसेजेस येत असतात आणि काय ऑफर चालू आहे, कोणती गोष्ट तुम्ही परचेस करू शकतात किंवा कधी ऑफर सुरू होणार आहे, या संदर्भातल्या वेगवेगळ्या स्वरूपाचे जे मेसेजेस आहेत तर ते आपल्याला मिळतात. आता ॲक्च्युली आपण आपला नंबर त्यांना दिलेला असतो का? नाही. परंतु अप्रत्यक्षरित्या आपल्या संदर्भातली जी माहिती आहे तर ती माहिती त्यांना मिळालेली असते, त्यांच्यापर्यंत असते पोहोचलेली, आणि म्हणून ते आपल्या मोबाईलवर या स्वरूपाची इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतात. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. आणि हा जो डेटा आहे या कंपनीजकडे येणारा हा पूर्ण स्वरूपाचा मिळाला का वन टाईममध्ये? तर नाही. हा दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढतं आहे, बरोबर. व्हेरिएशन, याच्यामध्ये व्हरायटी आहे, बरोबर. आता याच्यामध्ये व्हेरिएशन्स काय आहेत? आपलं खाण्यापिण्याच्या आवडी असतील, ही एक गोष्ट झाली. आपण कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करतो तर ही एक व्हरायटी झाली. त्याच्यानंतर आपण कोणत्या गोष्टी वापरतो ही एक व्हरायटी झाली. म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची जी व्हरायटी आहे तर ती व्हरायटी असेल, वेलॉसिटी असेल, व्हेरॅसिटी असेल, आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत या तंतोतंत योग्य आहेत त्या कंपनीकडे मिळालेल्या, त्यांना जी माहिती मिळालेली आहे तर ती योग्य अशी मिळालेली आहे. अँड व्हॅल्यू. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies. And hence, big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. आता या स्वरूपाने आपल्या संदर्भातली जी माहिती आहे तर ती माहिती त्या कंपनीजकडे वेगवेगळ्या मीडियामधून, सोशल मीडिया असेल, वेब असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, याच्या माध्यमातून त्यांना मिळते. तर हा जो डेटा आहे हा फक्त डेटा कलेक्ट करून याच्याने काम भागतं का? तर नाही. हा उपलब्ध झालेला जो डेटा आहे याचं इन्साईट म्हणजे त्याचा वापर ते कसा करतात त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. ओके. आता सुरुवातीला हा डेटा कलेक्ट करणं तर सोपं होतं,
परंतु त्याचं इन्साईट करणं, बरोबर, त्याचं योग्य असं वर्गीकरण करणं हे थोडं कॉम्प्रेहेन्सिव्ह होतं, म्हणजे अवघड होतं, क्लिष्ट होतं, कॉम्प्लेक्स होतं. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. तर सुरुवातीच्या काळामध्ये हा जो बिग डेटा होता, तर त्याचं वर्गीकरण करणं, त्याला एक्झामाइन करणं आणि त्याचं व्हॅरिड डेटा सेट्स म्हणजे वेगवेगळ्या सेट्समध्ये ते मांडणं हे थोडंसं अवघड होतं. फॉर एक्झाम्पल हिडन पॅटर्न्स जे होते, अननोन को रिलेशन्स असतील, मार्केट ट्रेंड्स असतील, म्हणजे या पद्धतीने वर्गीकरण आज जे करण्यात आलेलं आहे तर ते आधी अवघड होतं, परंतु आज आपल्याला हे सर्व शक्य झालेलं दिसतं आहे. हिडन पॅटर्न्स असतील, अननोन को रिलेशन्स असतील, म्हणजे आज तुम्ही जर मॉलमध्ये एखादी गोष्ट खरेदी करायला गेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कंपनीच्या असं लक्षात आलेलं आहे, एक सर्वे त्यांचा असा झाला की घरामध्ये जर लहान बाळ असेल, लहान मूल असेल, तर त्याच्याशी रिलेटेड गोष्टी खरेदी करण्यासाठी जर एखादा व्यक्ती जर डीमार्टमध्ये गेला तर तो तिथल्या वस्तू खरेदी करतो, लहान मुलाशी रिलेटेड वस्तू खरेदी करतो आणि मग त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील तर त्या क्वचित प्रमाणात त्याला मिळायच्या आणि म्हणून तो त्या परचेस करायच्या, जेवढ्या त्याला मिळायच्या तेवढ्या तो परचेस करायचा. पण कंपनीच्या लक्षात असं आलं, डीमार्ट असेल किंवा डेटा कलेक्टिंग ज्या कंपनीज आहेत त्याच्या असं लक्षात आलं की लहान मुलाशी रिलेटेड अशा ज्या गोष्टी खरेदी करायला जो व्यक्ती जातो तर तो पुरुष आहे, कारण लहान बाळ सांभाळण्यासाठी त्याची आई जी आहे तर ती घरी आहे आणि म्हणून त्याचे वडील जे आहेत तर ते त्याच्याशी रिलेटेड गोष्टी खरेदी करण्यासाठी डीमार्टमध्ये जात आहेत. आणि म्हणून डीमार्टने काय केलं की त्याच्याशी म्हणजे लहान बाळाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या तर आहेतच, पण त्याच सेक्शनमध्ये मोठ्या व्यक्तींशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचे जे वडील आहेत, लहान बाळाचे जे वडील आहेत त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल सेविंग क्रीम असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, तर त्याच सेक्शनमध्ये ते त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि रिझल्ट काय आला, काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये असा रिझल्ट आला की त्या वस्तूंचा खप म्हणजे 60 ते 70% अधिक झालेला दिसतो आहे. कारण का? कारण त्या मुलाचे वडील जेव्हा त्याच्याशी रिलेटेड म्हणजे त्या लहान मुलाशी रिलेटेड वस्तू खरेदी करायला गेले डीमार्टमध्ये आणि पुढे जाऊन त्याला लगेचच त्याच्याशी संबंधित, स्वतःशी संबंधित अशा वस्तू त्याला मिळाल्या आणि म्हणून त्याने त्या लगेच परचेस केल्या, बरोबर, आणि म्हणून तो खप वाढला. तर या पद्धतीने आपण म्हणू शकतो की अननोन को रिलेशन्स म्हणजे घ्यायला काय वस्तू कोणती घ्यायला गेला आणि त्याच्यासोबत अजून दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी वस्तू तो घेऊन आला, हे झालं अननोन को रिलेशन्स. मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस, तर या सर्व कॅटेगरीजमध्ये आज आपल्याला डेटाचं ॲनालिसिस झालेलं दिसतं आहे. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आता इंडस्ट्रीज काय करता आहेत, कंपनीज काय करता आहेत, जो हा ह्यूज डेटा आज त्यांच्याकडे उपलब्ध झालेला आहे तर त्या डेटाचं त्यांच्या कस्टमर्सपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबतायत, बरोबर. आणि जी कंपनी हे बरोबर वेळेवर ओळखते, कोणत्या कस्टमरला कोणती गोष्ट सूट होते आहे, कोणता कस्टमर कोणती गोष्ट परचेस करू शकतो, हे जेव्हा त्यांना कळतं तर तेव्हा ते लगेच त्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट पोचवतात. आणि असं करणारी जी कंपनी असेल तर ती इतर कंपनींपेक्षा
अधिक पुढे चालली जाते आणि बाकीच्या कंपनींना हे शहाणपण उशिरा सुचतं आणि म्हणून ते मागे राहतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. म्हणजे बऱ्याचशा कंपनी या बिग डेटाच्या मदतीने खूप पुढे चालल्या जातात आणि बाकीच्या कंपनी या मागे राहून जातात. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा that is important, but what the organizations do with that data is what matters. फक्त डेटा माझ्याकडे आहे याला काही महत्व नाही. तर महत्व कशाला आहे? द डेटा that is important, but what the organizations do with the data. ती ऑर्गनायझेशन त्या डेटाचा वापर कशा पद्धतीने करत आहे तर ती महत्त्वाची गोष्ट आहे. तर याच्याने ती कंपनी बरीचशी पुढे जाऊ शकते. तर पुढचं सेक्शन आहे युजेस ऑफ बिग डेटा. तर आज कंपन्यांकडे किंवा इंडस्ट्रीकडे जो बिग डेटा अवेलेबल आहे तर त्यांचा युजेस काय आहेत. फर्स्ट, लोकेशन ट्रॅकिंग. आता हा जो ट्रेंड आहे हा सर्वांना आपल्याला परिचित आहे. लोकेशन ट्रॅकिंगसाठी म्हणजे आपण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही जात असाल आणि तुम्हाला एखादा ॲड्रेस तुमच्याकडे आहे पण त्याचं लोकेशन कसं आहे, कुठून जावं, कोणत्या मार्गाने जावं हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने किंवा GPS साहाय्याने त्या लोकेशनपर्यंत बरोबर पोहोचू शकतात. बरोबर. तर लोकेशन ट्रॅकिंगसाठी या बिग डेटाचा आपण वापर करू शकतो. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ ए प्लेस. तर ते प्लेस कुठं आहे तर याचं एक्झॅक्ट लोकेशन कळण्यासाठी आपल्याला त्याचा मदत होतो. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. आणि याचाच वापर कोण करता आहे? GPS करता आहे, गुगल मॅप्स करता आहे या बिग डेटाचं. विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाइम डेटा अबाउट ट्रॅफिक. तर या बिग डेटाचा वापर GPS करता आहे, गुगल मॅप्स करता आहे, जिओग्राफिकल पोझिशन कुठं आहे, त्याच्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या सहाय्याने आपल्याला कळतं आहे की नेमकं आपण ज्या रूटने जाणार आहोत तर त्याचा ट्रॅफिक आहे का, बरोबर, गर्दी आहे का एखाद्या पर्टिक्युलर रूटवर. तर ह्या गोष्टी आपल्याला कळतात, बिफोर कळतात. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज्ड. तो रूट बंद आहे का, तो मार्ग बंद आहे का हे पण आपल्याला आधीच कळतं. इफ इट इज अ वन वे रूट, तो वन वे रूट आहे का, आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग वन वे आहे का हे पण आपल्याला बिफोर कळतं. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज. आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तर तो ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे का हे पण आपल्याला बिफोर कळतं. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तर आता या सर्व माहितीच्या आधारावर तुम्ही तुमचा रूट शॉर्टकट असेल किंवा लॉंग कट असेल हा तुम्ही डिसाईड करू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही लॉंग कटने पण जाऊ शकतात, लॉंग रूटने पण जाऊ शकतात. पण वेळ कमी असेल तर तुम्ही शॉर्टकटने जाऊ शकाल. तर या पद्धतीने तुम्ही GPSच्या माध्यमातून किंवा गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही तुमचा प्रवास करू शकतात. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. तर तुम्ही ऑनलाईन एखादी वस्तू परचेस केली, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा मोबाईल परचेस केला ऑनलाईन, तर तुम्ही त्याचं लोकेशन ट्रॅक करू शकतात. बरोबर की नेमकं कंपनी आपल्याला बिफोर सूचना देते की नेमकं तुमच्या घरापर्यंत ही वस्तू कधी पोहोचेल. म्हणजे 4 दिवस असतील किंवा 5 दिवसामध्ये ही वस्तू पोहोचेल. त्याच्यानंतर ही वस्तू कुठपर्यंत आलेली आहे, तुमचा मोबाईल कुठपर्यंत आलेला आहे, तर हे देखील तुम्हाला लोकेशन ट्रॅकने तुम्हाला ते कळतं. बरोबर.
यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. तुम्ही ऑनलाईन परचेस केलेला जो मोबाईल आहे तुमचा, तर त्याची कंडिशन कशी आहे तर ते पण तुम्ही ट्रॅक करू शकतात. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक्स कंपनीज टू reduce रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. आणि याच्यामुळे काय झालेलं आहे, लॉजिस्टिक कंपन्या ज्या आहेत, तर या लॉजिस्टिक कंपन्यांना आपला जो माल आहे तर त्याच्यातली जी रिस्क आहे ट्रान्सपोर्टेशनची, तर ती रिस्क कमी झालेली आहे. त्याच्यानंतर स्पीड इम्प्रूव्ह झालेला आहे आणि एक खात्रीशीर डिलिव्हरी आपल्या मालाची आपल्यापर्यंत होते आहे. तर या पद्धतीने आपण हा पहिला यूज बिग डेटाचा आपण पाहिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढं सफिशियंट आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो सेकंड पार्ट आहे, सेकंड यूज आहे, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. बिग डेटाच्या साहाय्याने आपण जे वेदर आहे, बरोबर, तर त्या वेदरचं पॅटर्न जे आहे तर ते आपण समजू शकतो. तर हा उपयोग आपण पुढच्या जे आपलं व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्स.